गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवार 6 ऑगस्टपासून कामबंद आंदोलन करणार असून बुधवार 7 ऑगस्ट रोजी बेलापूर ते मंत्रालयावर लाँग मार्च काढण्यात येणार आहे, अशी माहिती नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीचे अध्यक्ष AB पाटील, कार्याध्यक्ष धनंजय पळसुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच इचलकरंजी, कुरुंदवाड आदी शहरातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर येथे मंगळवारी केवळ निदर्शने केली जाणार आहेत, असंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघर्ष समिती व नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं होतं. यावेळी अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती, पण याबाबत अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे निदर्शने करण्यात येणार असून मंत्रालयावर मोर्चा काढणार असल्याचं स्पष्ट केलं. नव्याने निर्माण झालेल्या नगरपंचायतीच्या पूर्वाश्रमींचे उद्घोषणेपूर्वीपासून ग्रामपंचायत सेवेत कायम असलेल्या कर्मचाऱ्यांना विनाअट सरसकट तातडीने सेवेत सामावून घ्यावे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर शासनाने सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्क लागू करण्याबाबत ठोस भूमिका मांडून लवकरात लवकर वारसा हक्काच्या जागा भराव्यात. राज्य सरकारच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे नगरपरिषद कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा व ज्या कर्मचाऱ्यांना 10 व 24 वर्षांची कालबद्ध पदोन्नती लागू केली नाही त्यांना ती लागू करावी. कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे व त्यांना समान कामाला समान वेतन द्यावे. कर्मचाऱ्यांचे वेतन 5 तारखेच्या पूर्वी होण्यासाठी सेवार्थ प्रणाली सुरू करावी आदींसह 15 मागण्यांचा समावेश आहे. पत्रकार परिषदेस हरी माळी, गणेश शिंदे, शंकर आजगर, सूर्याजी भोपळे, नंदकुमार कांबळे, रमेश कांबळे, नंदकुमार चौधरी व पदाधिकारी उपस्थित होते.